तर याच बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून विरोधकांनी आता शंका उपस्थित केली आहे। लॉक असलेली बंदूक ही अक्षय शिंदेने अनलॉक कशी केली असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी विचारलाय। तर कुणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी दिला का असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा उपस्थित केलाय। शिवाय सुप्रिया सुळे यांनी देखील या संदर्भात सरकारवर ताशेरे ओढले। त्यांनी बंदूक हिसकावून घेतली तर बाकी काय पोलीस झोपले होते का काय? आणि त्या माणसाला जो एक गतिमंद मुलगा आहे असं म्हणतात, मला माहिती नाही की त्याला बंदुका या लॉक केसमध्ये असतात। जेव्हा आरोपीला नेलं जातं पण त्याला अनलॉक कसे करायचे ते कसं कळलं, गोळी कशी झाडायची त्याला कसं कळलं? हे एन्काउंटर आहे का? कोण विश्वास ठेवला याच्यावर? त्या नराधामाला फाशी मिळावी ही आजही माझी मागणी आहे। एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। पोलीस डिपार्टमेंटनी ह्याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही। आता एक नराधाम अटॅक करतो या राज्यातल्या पोलिसांवर, ही किती गंभीर गोष्ट आहे। शासनाला आम्ही असं म्हणतो की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे, दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत, परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा। तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील। आणि यानंतर आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। एन्काउंटर प्रकरणाच्या तपासणीसाठी एसआयटी स्थापन, तर 8 जणांची स्पेशल टीम नेमण्यात आल्याची माहिती आहे। एन्काउंटर प्रकरणामध्ये चौकशी व्हावी अशी मागणी खरं तर करण्यात आलेली आहे। आमदार संजय शिरसाट यांनी ही मागणी केली आहे। पोलीस असताना बंदूक हिसकावलीच कशी असा सवाल सुद्धा आमदार संजय शिरसाट यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। एकूणच एन्काउंटर प्रकरणामध्ये आता संजय शिरसाट यांनी ही मागणी केल्यामुळे सरकारमधलेच हे खरं तर नेते आहे आणि त्यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे। इसमें पुलिस भी थोड़ी कमियां उनकी दिखने में आई कि वो 4 लोग होने के बावजूद भी वो रिवॉल्वर छीनता कैसा है, फायर कैसा करता है, ये थोड़ा सा कंफ्यूज वाला मामला होता है। तो वो पुलिसों के ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए। हम तो ये चाहते थे कि न्यायिक व्यवस्था में उसको फांसी अगर मिलती थी तो लोगों को हम दिखा सकते थे, देखो अपनी न्याय व्यवस्था इतनी मजबूत है, ऐसा कोई भी कृत्य करेगा तो उसको फांसी या तो बड़ी से बड़ी कड़ी से कड़ी सज़ा भी मिलती है।